हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्याला चाकूच्या साहाय्याने आपण असा उभा चिरा मारून घ्यायचा, तेल लावायचं आणि ते आपण भाजून घेणार आहे. तुम्हाला जर हिरव्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी हवी असेल तर माझा नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आता आपण भाकरी करून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये गरम पाणी उकळून घेतलेलं आहे ज्वारीची भाकर करण्यासाठी. गरमच पाण्याची भाकर करायची तरच चांगली होते. बघा आता थोडं थोडं करून हे पाणी ज्वारीमध्ये ॲड करायचं. पाणी गरम असल्यामुळे आपण सराट्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर हाताने मळून घ्यायचं. आपण आता हाताने ज्वारीचं पीठ चांगलं मळवून घ्यायचं. जेवढं नरम असेल आपला हा उंडा तेवढी आपली भाकर मऊ होईल. थोडं थोडं पाणी लावायचं मधात वाटलं तर. आता अशा प्रकारे भाकरीचा एक उंडा करून घ्यायचा. त्याच्यासाठी आपण भाकरीचं हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे. थोडं पीठ लावायचं त्याला आणि अशी हाताने गोल गोल करून घ्यायची भाकर. मधातलं काढून घ्यायचं भाकरीचं. बघा अशा प्रकारे हाताने थापायची भाकर पोलपाटावर आणि थोडंसं पाणी लावायचं आपल्या हाताला. कोणी कोणी पाणी लावतं, कोणी कोणी पीठ लावतं, आपल्या अकॉर्डिंग करायचं. बोटाच्या साहाय्याने आणि तळ हाताच्या साहाय्याने आपण ही भाकर सर्वीकडून थापून घ्यायची, म्हणजे भाकर ही पातळ होते. तव्यावर टाकायची ही आता आणि वरतून भाकरीला पाणी लावायचं, म्हणजे आपली भाकर तुटणार नाही. आता आपण ही भाकर या साईडनी 2 मिनटं होऊ देऊ आणि आपण अजून थोड्या भाकरी करून घेऊ. बघा अशा प्रकारे उंडा छान मळवून घ्यायचा. जेवढा उंडा मळवणार तेवढी आपली भाकर मऊ होईल. आता भाकर करण्यासाठी असा गोल उंडा करायचा. थोडंसं पीठ घेणार आहे आपण भाकर थापण्यासाठी. हाताने असं गोल गोल करून घेणार आहे आपण भाकर. बघा ही भाकर आता आपण पलटवून घेऊ आपली आणि याला गॅसवर होऊ देऊ. बघा आपली भाकर ही छान फुगलेली आहे. बघा मी तुम्हाला याच्या आधी जसं सांगितलं आहे तशीच करायची आहे ही पण भाकर. ज्यांना भाकर थापून नाही जमत ते लाटून पण करू शकतात. भाकर दोन्हीकडून व्यवस्थित शेकून घ्यायची. आता आपल्या नैवेद्यासाठी झुणका भाकर हे तयार झालेलं आहे. आता आपण नैवेद्याचं ताट काढूया. तर आपल्याला आजी सांगणार झुणका कसा झाला. आजी झुणका कसा झालेला आहे. छान झालेला आहे. माझी रेसिपी तुम्ही पण करून पहा.